बोल तुझा ब्लॉग आहे, तू काही बोलू शकतोस. तर काय जातं, तुम्ही म्हणाल की हा ब्लॉग असा मध्ये नादेच कसा. तर काय विषय झाला, मी जस्ट आपली गॅलरी माझी चेक करत होतो. तर त्यामध्ये हा ब्लॉग मी अपलोड अनलिस्टेड करून ठेवला होता, पण पब्लिक करायचाच राहून गेला. त्यामुळे हा ब्लॉग खूप जुना आहे. खरं ब्लॉग खूप एंटरटेनिंग आहे आणि मस्त आहे. त्यामुळं मला डिलीट पण करू वाटेना. त्यामुळं म्हणलं जाऊ दे, चला अपलोड करून टाकतो. कारण तसं पण काय लाईफ अपडेट विषय नव्हता, असं जस्ट एन्जॉय म्हणून ब्लॉग आहे आणि खूप ब्लॉग मस्त आहे. त्यामुळं शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर हाय गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे, कुणीकडे जाणार आहे गं, मायडेच पैसे लुटायला. तर हिचं PM किसानचं पैसे काढून आम्ही पार्टी करायला जाणार आहे. असं काय नाही, फिरायला निघालोय पलूसला म्हणल्यावर. बोल तुझा ब्लॉग आहे, तू काही बोलू शकतोस. बोल, बिनधास्त बोल. नाही हो, आमचं पण काढायचं पैसे आहेत ते मोदीचं, मी का देईन बरं. आमचं बिचारा पण मोदी मला काढायचं, द्यायला. आमचं पण काढायचं. चेक घेतलाय. पैसे काढायचे. चप्पल भेटली तर भेटली, तर चालले वा ड्रायव्हर आहे त्यांचा. चप्पल भेटली पाहिजे, कुठं घालून फिरते, मला चप्पल नाही. म्हणजे तुम्ही कधी त्याच्याच प्लॅन मध्ये चाललाय का काय? मला येऊ का जाऊ? हो, झोपू बागत जाऊ. चल की. तर चिमणी मेन म्हणजे चिमणीला ठेवलंय आम्ही घरीच आणि निघालोय आम्ही सगळे फिरायला. झोपलेत मॅडम, त्यामुळं म्हटलं जाऊन यावं, ऊन एक पण लय तासाभरात आहे ऊन ना, पण लय आहे. त्यामुळे बाहेर नेणं बरोबर नाही म्हणल्यावर एक पाण्याची बॉटल घेऊया बरोबर. आई बिस्लरी घेऊ, चल. कंजूस, महाकंजूस. तर चला मग जाऊया आता, डायरेक्ट बँकेत भेटतो. तर चला, मी तर एवढं तयार झाले गायच, बघा किती छान तयार झाले. आणि रियालिटी अशी आहे, 2 मिनिटं आधी मी दार धरून आलोय. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही सांग? चल, हा चल, खरं आहे. बरं चला मग, बस. चला. तर चला काय जाता, डायरेक्ट बँकेत भेटूया. तर गायच बघा, आम्ही आलोय बँकेत. कारण आज आहे ते आम्हाला माहितच नव्हतं. कसं वाटतंय? ऊन तर असं लागतंय. काल बकरी ईद होती, खरं सुट्टी आज आहे. ती माझ्या कुठं जायचं आता? पलूस. चला डायरेक्ट आता पलूस. आता माहिती आपल्या पर्सनल अकाउंटचं पर्सनल खाली करणार आहे का नाही? माझं पर्सनलच अकाउंट, पब्लिक अकाउंट कोणतंच नसतं. इकडं हो, इकडं काय बोलले ना, ऍड्रेस सांग रे तू. आता मला माझ्या पण आता लक्षात नाही. तेव्हाच हायवे तर सरळ धरा, सर्कल तिथं कुठलं. चला काय करायचं आता? आता शॉपिंग कमी होणार आहे, कारण फुकटचे पैसे नाही का नाही? अजिबात नाही. ती पण तुझ्याकडं माझ्याकडं नाही, अजिबात मी पण नाही घेतलं, बाकीच नाही घेतलं मी पैसे काढायचे. आता जाऊया का घरी? ऑनलाईन नसलं तर जाऊया का घरी? चला, ऑनलाईन भेटेल ना दुकानात. ऑनलाईन काय जास्त नाही, जिथं ऑनलाईन भेटेल तिथं शॉपिंग करायची. चला. तर बायकांची शॉपिंग काय संपायची नावच घेत नाही. 2 ड्रेस घेतलीत, मला तर झोपच येते शॉपिंगला आल्यावर. काय विशेष आहे काय माहित, उगं येताना उत्साह वाटतो, आलं की झोप येते. जांबे द्यायला, जांबे देऊन देऊन पुरं झालंय आता. झोप आले. खायला घेतले बघा आम्ही एवढं सगळं, कधी जाऊन खाते असं झालंय मला. यातलं काय माझ्या आवडीचंच नाही म्हणा, सगळं हिंच्या आवडीचं घेतले. गोड गोड गोड. विचार की तिथं आहे का प्रांजलवालं ड्रेस, त्याला बायकासनी विचार पलीकडं. नाईट पॅन्ट बघ बरं केवढे आले, चांगले आहेत का? ओके, समोरच्या. हा काय रेंज आहे बघ. कलर मस्त वाटायले, तो की एक सिम्पल वाटायले, सिम्पल आणि छान. हा डॅमेज आहे. माझे मिस्टर आहे तो. काहीच इन्सिडेंट झाला. ती बोलत होती दादीची, आणि ती बाय म्हणते अहो आमचं कस्टमर आहे, त्याची बोलू नका, तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी देते तुम्हाला.
पोरगी कशी म्हणते माझे मिस्टर आहे तो तुमचं कस्टमर आहे तर माझं मिस्टर काय बोलायचं बघा. हा ना कुशाल म्हणते आमचे कस्टमर आहे तुमचे कस्टमर आहे तर काय झालं तर नवरा आहे माझा. अरे तिला माहित नव्हता. पण आमचे कस्टमर आहे काय विषय होता तो? अरे पण तिथं जायला तिथं सगळ्यांना असं वाटतं की एकेनामध्ये तिथं असं म्हणजे काय म्हणते दुकानदारच आहेत काय की असंच वाटतं सगळ्यांना तिथं जायला तिथं सगळ्यांना कुठे भैया हे दाखवा ना भैया ते दाखवा ना. म्हणून तिला पण तसंच वाटलं आपल्याला वाटायला. दुकानदार चला काहीच खरेदी केलेलं नाही 2 तास. पिझ्झा खायला आलं पिझ्झा. गरमी तरी जायचं काम नाही. तर जायचं आम्ही आलोय आता हॉटेल काय खायला पुरी भाजी. काय मावशी काय खायचं पुरी भाजी दोघं खावा 60 रुपयाला सगळं 60 आणि आपली आंबोळी घेतली तरी पण 60 रुपये. 60 होईल ना? आंबोळी घेतली 60 रुपये. 60 रुपये. काका एक पुरी एक पुरी भाजी आणि एक मिसळ पाव. असं आम्ही घेतलं काय केलं ना तुम्ही एक कुर्मापुरी एक पुरी भाजी एक मावशी काय घेतलीत बघूया आता. विचार केला तुला काय पाहिजे तुम्ही देता काय काय पाहिजे होतं मला. हा? चटणीच आहे. गावाकडची माणसं आहे ते लक्ष देऊन जा. मुंबई पुण्याची नाही ते. तू का होती बस की माझं. का फोडायला बोलायचं तुमचं काय फेवरेट आहे काय बुंदीच्या जलेबी खायचे. बुंदीच्या पेक्षा कळ्याचं चांगलं लागतं खाऊन बघा आता मी मग. बोललो 1 किलो घे फेवरेट आहे. हा? काय फेवरेट आहे यो ते कसं लागतंय हे चांगलं नाही लागत कुठं हे जास्त गावाकडचा फ्लेवर आहे. बाहेर. जाऊ दे तर तोंडात आधीच फ्लेवर आहे. लगेच एक कळतो ना आपल्याला जिभेवर टाकतो. हा बरोबर. मी स्वतः बनवतो मला कळत नाही का. कसं बनवता रेसिपी सांगा. नाही सांगायचं का हो? बनवताना दादच सांगायचं. मग बनवून घाला तरी एकदा तरी घरी कसं बनवू की आपण कधी बनवू पुरी जलेबी मस्त लागते. सग रबडी. हा रबडी ही जिलेबी रबडी टाकायची. रबडी भेटते का बघितलं. ह्याला पाहिजे खायला वाडीला लय मस्त असतं. तिकडे काय नाही भेटत तसं. हो इकडे यायला पाहिजे लाईट इकडं आहे चांगलं. आला की पाणी राव. काय राव पाणी पण दिनासा येऊन जावयाला थांबले आता मध्ये दिलं पाणी. जावयाला हो अंकल. काय म्हणत तिथं मला आमचे कस्टमर आहेत त्यांना कशाला बोलवायला आमचे कस्टमर आहेत त्यांना कशाला बोलवायला. आमचे कस्टमर आहेत. ओ कशी किती सिरियस ती काय म्हणत ओ आमचे कस्टमर सांगितले का ऑर्डर सांगा जरा लवकर. हो काय हा स्कूल तर कायच बघा मिसळ फुला फरसाण नाही फवायते काय आहेत ते मालको काय गेलं ना चांगलं आहे का टेस्ट आपण खायची केजी आल्या आपली पण कुठली काय आहे. कुर्मा कुठला आहे ही आहे कुर्मापूर कुरमाई. हे कुर्मांती पुरी काय म्हणून तर तो डिफरन्स बघायलाच मागवल्या 10 रुपये एक्स्ट्रा काय आहेत कुर्मापुरीला.
आ मी थोडे सांगू किन मिसळ घेतल्या सगळ्यात चांगलं डोसा डोसा डोसालाच आंबोळी म्हणते तिथं होय तर तवाच बोललो तुला आवडलं का नाही सकाळचं हा तवाच बर आणि डोसा आहे आंबोळी आणि आंबोळी पाहिजे फक्त. तुला बोलतो ना तुला डोसा पाहिजे तवाच तर नको आलं. नाही मला आंबोळी पाहिजे होती खरं ती पापडच झालता वेगळंच होतं ती द्या ना ठीक आहे कुर्मा खा काय बोलला कुर्मा पुरी नाश्ता वगैरे पण होत आला होता आणि घरून मम्मीचा पण फोन आला होता की चिमणी उठल्या म्हणल्यावर पटकन आम्ही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर गडबडीत घरी गेलो आणि ब्लॉग हा इथेच एंड करतो बरं का.